नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि 1 ते 2 दिवसात सरकारसुद्धा स्थापन होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसापासून PM किसान योजना बंद होणार अशा अफवा येत आहेत। अनेक माध्यमातून ह्या अफवा समोर येत आहेत। आता निवडणुकासुद्धा झालेल्या आहेत आणि त्यांचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे आणि आता PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात मोठमोठे अपडेट यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तशीच एक मोठी अपडेट म्हणजे PM किसान योजनेच्या 17व्या हप्त्यासंदर्भात ती मोठी अपडेट आलेली आहे। ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, ती मोठी अपडेट नेमकी कोणती आहे ती आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा त्यांचे KYC किंवा इतर प्रक्रिया यांच्यामुळे हप्ता मिळत नाही, अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य सरकारना राज्याच्या कृषी विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि आता याच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा जुलै महिन्याच्या शेवटी वितरित केला जाणारा पुढील हप्त्याच्या वितरणापूर्वी ज्या शेतकऱ्यांचे KYC बाकी आहेत त्यांना KYC करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जुलै महिन्याच्या शेवटीला PM किसान योजनेचा जो काही 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिस बुलढाणा यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा जो काही 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला मिळणार आहे अशी माहिती दिलेली आहे। तुम्ही ते बघू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्त्याचा लाभ जुलै 2024च्या शेवटी वितरित करण्यात येणार आहे। यासाठी शेतकऱ्यांनी प्रलंबित KYC तात्काळ करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता PM किसान योजनेचा जो काही 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटी मिळणार आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला eKYC, आधार लिंकिंग आणि लँड सीडिंग हे तुम्हाला करणे अत्यंत गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी केले त्यांनाच पैसे मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।